नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसार समाजाचे केआरटी आर्ट्स, बीएच कॉमर्स आणि एम सायन्स पॉप्युलरली नोन ॲज केटीएम कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SOBA वर्गातील सेमिस्टर 4 चा जो आपला सक्तीचा पेपर आहे, पर्यावरण जाणीव जागृती या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या विषयाचं प्रकरण क्रमांक 6 जो आहे, पर्यावरणीय धोरण आणि त्याची कार्यवाही किंवा अंमलबजावणी, यावर आपण चर्चा करत आहोत. आणि या प्रकरणातील एक महत्वाचा जो उपमुद्दा आहे, आम्लपर्जन्य, ज्याला आपण ऍसिड रेन असं म्हणतो, याला मागील तासापासून आपण चर्चा करायला सुरुवात केली होती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपला ह्या घटकाचा भाग क्रमांक 2 आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आजचं हे जे व्याख्यान क्रमांक 9 आहे, प्रकरण क्रमांक 6 मधील, ज्याला आपण पर्यावरणीय धोरण आणि कार्यवाही असं नाव आहे या प्रकरणाचं, याच्यामध्ये जो महत्वाचा घटक आहे आम्लपर्जन्य, याचा भाग क्रमांक 2 आहे. आम्लपर्जन्य, त्याची कारण काय आहेत हे आपण या भाग क्रमांक 2 मध्ये सविस्तर समजून घेणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया की आम्लपर्जन्य जो आहे या संदर्भातील कंटिन्यू माहिती करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आम्लपर्जन्य, ज्याला आपण आम्लवर्षा असंही म्हणतो, ही आधुनिक जगातील अत्यंत महत्वाची पर्यावरणीय प्रमुख समस्या आहे. ही मागच्या तासाला या संदर्भामध्ये सविस्तर बोलला आहे. विशेषतः विद्यार्थी मित्रांनो, ज्या ज्या ठिकाणी औद्योगिकरण झालं, उद्योगांचा विकास झाला, अशा प्रदेशामध्ये किंबहुना त्या प्रदेशाच्या जवळच्या प्रदेशामध्ये ही समस्या प्रामुख्याने तीव्र झालेली आहे. आणि याचा प्रत्यय त्या ठिकाणी अमेरिका असेल, कॅनडा असेल किंवा युरोपियन अनेक देश, नॉर्वे, स्वीडन सारखे देश, जर्मनी असेल, इंग्लंड असेल, यासारखे देश आज घेत आहेत. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा पर्जन्याबरोबर कोणतं तरी आम्ल मिसळतं आणि त्या आम्लयुक्त पाणी ज्या वेळेला पावसातून पडतं, तेव्हा त्या पावसाला, त्या पर्जन्याला आपण आम्लपर्जन्य, आम्लवर्षा किंवा ऍसिड रेन असं म्हणतो. या संदर्भात आपण बघितलंय. आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वसाधारणपणे ज्या वेळेला आम्लपर्जन्य पडतं ना, त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये जो पाण्याचा पीएच जो असतो तो अत्यंत जास्त असतो. आणि त्याच्यामुळं ज्या ज्या वेळेला जास्त म्हणजे 5.6 पेक्षा कमी असतो, आणि त्या वेळेला विद्यार्थी मित्रांनो, असं आम्लयुक्त पाणी जे असतं, त्या आम्लयुक्त पाण्याला, आम्लयुक्त पाणी ज्या वेळेला पावसातून पडतं, तेव्हा त्या पावसाला आपण आम्लपर्जन्य असं म्हणतो. आम्लपर्जन्याची अनेक कारण आहेत. विशेषतः विद्यार्थी मित्रांनो, आम्लपर्जन्याला सर्वात महत्वाचं कारण आहे, ज्या ज्या ठिकाणी हवा प्रदूषण होईल अशा ठिकाणी आम्लपर्जन्य पडण्याची शक्यता अधिक असते. म्हणून आम्लपर्जन्याची कारण म्हणजेच एका प्रकारे अप्रत्यक्षपणे हवा प्रदूषणाचे कारण असतात. कारण आपल्याला माहिती आहे की हवा प्रदूषणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विविध प्रकारचे आम्ल तयार होत असतात. वातावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषित वायू आहे, रासायनिक संयुगे आहे, हे त्या ठिकाणी मिसळतात आणि त्याच्यातून आम्लपर्जन्य निर्मिती होते. चला तर बघूया आपण आम्लपर्जन्याची कारण आहेत. त्या सर्वात महत्वाचं कारण जे आहे ते औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण. हो विद्यार्थी मित्र, हे अत्यंत महत्वाचं कारण. आपल्याला माहिती आहे की औद्योगिक प्रदेशामध्ये अनेक प्रकारचे कारखाने असतात, उद्योगधंदे असतात, आणि या उद्योगधंद्यातून वेगवेगळ्या प्रकारचे विषारी वायू आणि काही रसायन बाहेर पडत असतात. आणि ज्या वेळेला हे बाहेर पडत असतात, त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो, हवेमध्ये हे मिसळत असतात. आणि या ठिकाणी सर्वात महत्वाचं, यामध्ये अनेक प्रकारचे जे विषारी घटक आहेत, यामध्ये सल्फरचे कण असतात, ज्याला आपण गंधक म्हणतो, सल्फर डायऑक्साईड सारखा वायू असतो त्या ठिकाणी, नायट्रोजन ऑक्साईड सारखा वायू असतो, किंवा कार्बन डायमॉनॉक्साईड सारखा वायू किंवा त्याचे कण असतात. हे संपूर्ण घटक या हवा प्रदूषणाच्या माध्यमातून त्या औद्योगिक क्षेत्राच्या प्रदेशामध्ये, वातावरणामध्ये मिसळत असतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला वातावरणामध्ये सल्फर असेल, नायट्रोजन असेल, कार्बन असेल, यांचे संयुग जे आहे, यांचा बाष्प आणि ऑक्सिजन बरोबर संयोग होतो, आणि त्याच्याच विद्यार्थी मित्रांनो आम्लयुक्त पाऊस तयार होतो, म्हणजे आम्ल तयार होतात. आणि हे आम्ल ज्या वेळेला पावसाच्या पाण्यामध्ये मिसळतात, पावसाबरोबर त्या ठिकाणी जमिनीवर पडतात, त्यावेळेला त्या आम्लयुक्त पावसाच्या पाण्याला आपण आम्लपर्जन्य असं म्हणतो किंवा ऍसिड रेन असं म्हणतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे अत्यंत महत्वाचं कारण आहे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी बघा, युरोपियन देशामध्ये याची तीव्रता जास्त का आहे, कारण युरोपियन देशामध्ये औद्योगिकरण जास्त झालं, उद्योगधंद्यांचा विकास जास्त झाला, म्हणून या प्रदेशामध्ये हवा प्रदूषणाची मात्रा खूप आहे. किंवा भारतामध्ये बघा, जे जे शहर आहेत, औद्योगिक शहर, या प्रत्येक क्षेत्रामध्ये किंवा MIDCच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्लपर्जन्य झाल्याची नोंद आहे. तुलनेनं इतर जो भाग आहे, ज्या भागामध्ये उद्योगधंद्याचा विकास कमी आहे, औद्योगिकरण कमी आहे, अशा ठिकाणी याची तीव्रता विद्यार्थी मित्रांनो तुलनेनं अत्यंत कमी आहे. आणि म्हणून या ठिकाणी सर्वात महत्वाचं कारण आहे, ज्या ज्या ठिकाणी उद्योगांचा विकास आहे, औद्योगिक क्षेत्र आहे, अशा ठिकाणी पर्जन्याची, आम्लपर्जन्य निर्मिती अधिक होते. दुसरं महत्वाचं कारण आहे
औष्णिक विद्युत केंद्र निर्मिती किंवा औद्योगिक बॉयलर किंवा धातू निर्मितीचे केंद्र आहे ना विद्यार्थी मित्रांनो. विशेषतः मी तुम्हाला सांगेल की औष्णिक विद्युत केंद्र जे आपल्याकडे नाशिकच्या जवळ एकलार या ठिकाणी आहे. औष्णिक विद्युत केंद्र म्हणजे काय की ज्या ठिकाणी वीज जी तयार केली जाते त्यासाठी दगडी कोळसा हे वापरलं. हे महत्वाचं रॉ मटेरियल वापरलं जातं आणि याच्यातून त्या ठिकाणी विजेची निर्मिती केली जाते. किंवा अनेक ठिकाणी औद्योगिक बॉयलर असेल किंवा धातू निर्मितीचे कारखाने असेल, या संपूर्ण ठिकाणातून विशेषतः विद्यार्थी मित्रांनो नायट्रोजन ऑक्साईड असेल, सल्फर डायऑक्साईड असेल, याचे कण किंवा याचे घटक बाहेर पडत असतात. आणि हे ज्या वेळेला ही संपूर्ण घटक नंतर वातावरणामध्ये ऑक्सिजनशी त्यांचा संयोग होतो, बाष्पाची संयोग होतो, त्यातून त्या ठिकाणी आम्लाची निर्मिती होते. आणि असं आम्ल ज्या वेळेला पावसाच्या पाण्याबरोबर खाली पडतं तेव्हा त्या पावसाला आपण आम्लयुक्त पाऊस असं म्हणतो, ऍसिड रेन असं म्हणतो. म्हणून या ठिकाणी काय महत्वाचं आहे, ही जे उद्योगधंद्यामध्ये किंवा औष्णिक केंद्रामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारचे आपण घटक वापरतो, या घटकातून विषारी घटक बाहेर पडत असतात आणि त्याचा बाष्प, पाण्याचे बाष्प आणि ऑक्सिजनची त्याचा संयोग होऊन त्या ठिकाणी विविध प्रकारचे आम्ल तयार होतात. आणि हे आम्ल पावसाच्या पाण्याबरोबर खाली पडून त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऍसिड रेन तयार होतात. म्हणजे दुसरं महत्वाचं कारण. तिसरं महत्वाचं कारण, अत्यंत महत्वाचं कारण, जीवाश्म इंधनाचं अपूर्ण ज्वलन. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपण अनेक प्रकारचे जीवाश्म इंधन वापरतो. त्यामध्ये दगडी कोळसा आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, नैसर्गिक गॅस आहे, यासारखे अनेक प्रकारचे जीवाश्म इंधन विशेषतः विद्यार्थी मित्रांनो आपण वाहतुकीच्या साधनांसाठी वापरतो. आज आपण जगामध्ये म्हणाल तर प्रत्येक देशामध्ये मोठ्या प्रमाणापणे वाहतूक केली जाते. मग त्या ठिकाणी रेल्वे असेल, त्या ठिकाणी किंवा चारचाकी गाडी असेल, टू व्हीलर असेल, जहाज असेल, बोट असेल, विमान असेल, या अनेक प्रकारचे घटक आपण वाहतुकीसाठी वापरतो. आणि सर्वात महत्वाचं यामध्ये आपण जीवाश्म इंधन वापरतो. आणि विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेला जीवाश्म इंधन वापरतो त्यावेळेला जर ते अर्धवट जळायला असेल किंवा त्याच्यामध्ये काही भेसळ असेल तर त्याच्यातून ते जळत असताना किंवा त्याचा वापर होत असताना अनेक प्रकारचे घटक वातावरणात मिसळतात. त्यामध्ये सल्फर असेल किंवा नायट्रोजन सल्फर ऑक्साईड असेल, नायट्रोजन ऑक्साईड असेल, कार्बन डायमॉनॉक्साईड असेल, अशा अनेक प्रकारचे घटक वातावरणामध्ये पडत असतात. आणि ज्या वेळेला या अपूर्ण जीवाश्म इंधनाच्या माध्यमातून हे अपूर्ण जळालेले घटक, विषारी घटक हे संयुग वातावरणात मिसळतात त्यावेळेला त्यांचा परत वातावरणातील बाष्प आणि ऑक्सिजनचे संयोग होतो, त्या ठिकाणी आम्ल तयार होतं. आणि अशा ठिकाणी ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला त्या पावसाच्या पाण्यामध्ये ही आम्ल संपूर्णपणे त्या पावसाच्या पाण्यात मिसळतात आणि ते जमिनीवर येऊ लागतात. यालाच आपण आम्ल पर्जन्य असं म्हणतो. म्हणून ही महत्वाची घटक किंवा हा महत्वाचा घटक हा सुद्धा त्या ठिकाणी आम्ल पर्जन्याला कारणीभूत आहे. पुढचं महत्वाचं एक नैसर्गिक कारण आहे. नैसर्गिक कारणामध्ये ज्वालामुखी अत्यंत महत्वाचं आहे किंवा इतरही काही ज्वालामुखीसारख्या अनेक काही नैसर्गिक प्रक्रिया आहे की त्यामध्ये मग कुजण्याची प्रक्रिया असेल, विघटनाची प्रक्रिया असेल, जंगलांना आगी लागणं असेल, ज्याला आपण वणवा असं म्हणतो, यासारख्या अनेक प्रकारच्या नैसर्गिक घटना आपल्या आजूबाजूला नेहमी घडत असतात. आणि विद्यार्थी मित्रांनो यांचाही परिणाम त्या ठिकाणी आम्ल पर्जन्याची निर्मिती होण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष होत असतो. बघ याचं मी कारण सांगतो की उदाहरणार्थ आपण ज्वालामुखी घेऊया. ज्वालामुखी ज्या वेळेला होते ना विद्यार्थी मित्रांनो त्यावेळेला फक्त आणि फक्त लावा रसच बाहेर पडतो असं काही नाही, पण ज्याला आपण शिलारस म्हणतो तोच बाहेर पडतो असं काही नाही. या वेळेला अनेक प्रकारचे विषारी घटक, रसायन सुद्धा बाहेर पडत असतात विद्यार्थी मित्रांनो. कारण पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये अनेक प्रकारचे वायू आहेत. हे वायू ज्या वेळेला ज्वालामुखीच्या नलिकेतून बाहेर पडतात त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो विशेषतः मी तुम्हाला सांगेल सल्फर ऑक्साईड असेल, नायट्रोजन ऑक्साईड असेल, यासारखे प्रदूषक वातावरणामध्ये मिसळत असतात. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी असलेला ऑक्सिजन असेल, पाण्याचे बाष्प असेल, याच्या बरोबर याची प्रक्रिया होते, रासायनिक अभिक्रिया होते आणि याच्यातून विद्यार्थी मित्रांनो विविध प्रकारचे आम्ल तयार होतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो ते आम्ल ज्या वेळेला पावसाच्या पाण्यामध्ये मिसळतात त्या ठिकाणी पाऊस पडतो त्यावेळेला तो पाऊस असतो तर आम्लयुक्त असतो. म्हणून हे सर्वात महत्वाचं घटक आहे ज्वालामुखी. आणि आपल्याला माहिती आहे पॅसिफिक महासागर असेल, दक्षिण आफ्रिका असेल किंवा जपान असेल, असे इटाली असेल, जसे अनेक प्रकारचे देश आहेत, घटक असे भौगोलिक विभाग आहेत की त्या ठिकाणी ज्वालामुखीची प्रक्रिया ही वारंवार होत असते. आपल्याला माहिती आहे 500 पेक्षा जास्त जागृत ज्वालामुखी त्या ठिकाणी जगामध्ये आहेत. या संपूर्ण प्रदेशामध्ये जरी औद्योगिक क्षेत्र नसेल तरी सुद्धा या नैसर्गिक प्रक्रियेमुळे, या प्रक्रियेच्या माध्यमातून विविध प्रकारचे ऑक्साईड बाहेर पडत असतात आणि त्यांचा संयोग पाण्याशी होत असतो, ऑक्सिजनशी होत असतो, बाष्पाशी होत असतो, त्याच्यातून आम्ल तयार होतात. आणि हे आम्ल जेव्हा पावसाबरोबर खाली पडतात त्यावेळेला आपण त्या पर्जन्याला काय म्हणतो, आम्ल पर्जन्य असं म्हणतो. म्हणून ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे पण ती सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आम्ल पर्जन्याच्या निर्मितीला कारणीभूत ठरते.
पुढचं 5वा घटक आहे आकाशात विजा चमकणे. आता ही सुद्धा तसं बघितलं नैसर्गिक प्रक्रिया आहे, याच्यावर कोणत्याही प्रकारचं मानवी नियंत्रण नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला पावसाळी वातावरण असतं, विशेषतः पाऊस सुरू होण्याच्या पूर्वी ज्या वेळेला विजा चमकत वातावरणामध्ये विजा चमकतात, त्या ठिकाणी त्याचा लखलखाट होतो, त्यावेळेला अनेक प्रकारचं त्या ठिकाणी अभिक्रिया होत असतात. ही संपूर्ण एक रासायनिक प्रक्रिया आहे. याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये या ज्या विजा चमकतात किंवा ढगांचा कडकडाट होतो, त्यातून नायट्रोजनची अभिक्रिया ऑक्सिजन बरोबर होते. म्हणून ज्या वेळेला विजा चमकण्याच्या प्रक्रियेतून किंवा ढगांच्या कडकडाट होतो त्या ठिकाणी त्यावेळी नायट्रोजनचे संयुगे बाहेर पडत असतात, आणि या संयुगांचा ज्या वेळेला ऑक्सिजनची प्रक्रिया होते, अभिक्रिया होते, त्यातून आम्ल तयार होतात. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, याही माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो मोठ्या प्रमाणात ऑक्साईड हे तयार होत असतं. आणि हे ऑक्साईड जे आहे ते ज्या वेळेला आम्लाच्या रूपामध्ये पावसाच्या पाण्याबरोबर त्या ठिकाणी मिसळतं, जमिनीवर होतं, त्यावेळेला आपण त्या ठिकाणी त्याला म्हणतो आम्लपर्जन्य, आम्लवर्षा असं म्हणतो. म्हणून आकाशात विजा चमकणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण तिच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थी मित्रांनो ऍसिड रेनची निर्मिती होत असते. हे या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याकडे भारतामध्ये विशेषतः जून जुलैमध्ये किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला अशा प्रकारचं वातावरण असतं, आणि त्या वेळेला अशा प्रकारचा पाऊस पडत असतो. बऱ्याच वेळेला मी परत सांगतो की असं काही नाही की उद्योगधंद्याचा विकास झालेलं क्षेत्र जे अशाच ठिकाणी पडतं असं नाही. सर्वीकडे याचं फक्त याची तीव्रता मात्र तुलनेनं इतर प्रदेशामध्ये कमी असते, जी औद्योगिक क्षेत्रामध्ये असते त्याच्यापेक्षा कमी असते. पण मात्र विद्यार्थी मित्रांनो, तिथं सुद्धा नैसर्गिकरित्या आम्लपर्जन्य हा पडत असतो. आणि या पर्जन्याला आपण पिवळा पाऊस असंही म्हणतो. कारण पिवळा पाऊस म्हणतो कारण त्याच्यामध्ये केमिकल जास्त असतात, आम्ल जास्त असतात, आणि त्यावेळेला त्या पावसाचा रंग बदलतो, पावसाचं त्या ठिकाणी एकंदर स्वरूप बदलतो. त्याच्यामुळे या पावसाला आपण पिवळा पाऊस असे म्हणतोय, लक्षात ठेवा. पुढचा महत्वाचा घटक आहे कोळसा खाण. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की दगडी कोळसा हा औद्योगिक क्रांतीचा महत्वाचा कणा मानला जातो. कारण त्या काळामध्ये याला ब्लॅक डायमंड असं म्हटलं जायचं. मोठ्या प्रमाणामध्ये याचा वापर उद्योगधंद्यामध्ये केला जायचा. किंबहुदा त्या काळामध्ये ऊर्जेचे इतर स्रोत नव्हते, इतर जे ऊर्जेचे साधनं आहे त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर 18व्या शतकामध्ये झाला नव्हता. अलीकडच्या काळामध्ये आपण अपारंपरिक ऊर्जा साधनांचा मोठ्या प्रमाणात वापर करतो, पण मी बोलतोय 18व्या शतकामध्ये. त्या काळामध्ये दगडी कोळसा हा उद्योगधंद्यांसाठी शक्ती साधन म्हणून महत्वाचं साधन होतं. म्हणून त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जगामध्ये दगडी कोळशाच्या खाणी निर्माण झाल्या. त्या खाणीच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणामध्ये लाखो टन दगडी कोळसा बाहेर काढला गेला. आणि ज्या वेळेला विद्यार्थी मित्रांनो, अशा ठिकाणी ज्यावेळेला दगडी कोळसा क्षेत्र असतं किंवा खाणी असतात, या खाणीतून मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड जो आहे तो बाहेर पडत असतो, किंवा कार्बनचे इतर संयुगे बाहेर पडत असतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे संपूर्णपणे द्रवणीय असतात, ही खनिजे द्रवणीय असतात. त्यावेळेला ज्या वेळेला याचा ऑक्सिजनची त्या ठिकाणी संयोग होतो, त्यावेळेला कार्बनिक आम्ल तयार होत असते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ज्या ज्या ठिकाणी अमेरिका असेल, रशिया असेल, युरोप खंड असेल, भारत असेल किंवा ऑस्ट्रेलिया असेल, या संपूर्ण ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दगडी कोळशाच्या खाणी आहे. याच्यातून जे कार्बनचे संयुग बाहेर पडतात, त्याचा ऑक्सिजनचे संयोग होऊन त्या ठिकाणी कार्बनिक आम्ल तयार होतात. आणि हे आम्ल ज्या वेळेला पावसाच्या पाण्यावर खाली पडतात, त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो त्याला आपण आम्लपर्जन्य असं म्हणतो. म्हणून हे सुद्धा महत्वाचं घटक आहे. दगडी कोळसा खाणीचं क्षेत्र ज्या ठिकाणी आहेत, अशा ठिकाणी या कारणातून त्या ठिकाणी आम्लपर्जन्य पडतो. म्हणून हे सुद्धा अत्यंत महत्वाचं कारण आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक महत्वाचं कारण आहे, ज्याप्रमाणे आपण आम्लपर्जन्यासाठी दगडी कोळशाच्या खाणी आपण प्रमुख मानल्या, त्याच प्रकारे इतर खाणी, काही ठिकाणी तेलाच्या खाणी आहे, नैसर्गिक वायूच्या खाणी आहेत, हे संपूर्णपणे जीवाश्म इंधनाचे स्रोत आहे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी जीवाश्म इंधन त्या ठिकाणी तयार केलं जातं किंवा त्याची शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते, त्या वेळेला या माध्यमातून अनेक प्रकारचे अशुद्ध सल्फाईडचे धातूचे कण वातावरणामध्ये पडत असतात. अनेक रासायनिक घटक वातावरणात पडत असतात. विविध प्रकारचे जे घटक आहेत की जे आपण विषारी घटक म्हणूया, हे वातावरणामध्ये बाहेर पडत असतात. या संपूर्ण शेवटी वातावरणाचा ऑक्सिजन आहे त्याच्याबरोबर याची अभिक्रिया होत असते, रासायनिक प्रक्रिया होत असते. याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये सल्फर ऑक्साईड असेल, नायट्रोजन ऑक्साईड असेल, यासारखे वातावरणामध्ये मिसळतात. आणि ते ज्या वेळेला त्याच्यातून आम्ल तयार होतं, आणि आम्ल पावसाच्या पाण्यामध्ये मिसळतं, त्या पावसामध्ये असतं, त्यावेळेला त्याच्यातून आम्लपर्जन्य तयार होतं. म्हणून हे सुद्धा म्हणजे खाणीचं क्षेत्र जे आहे, मग ते दगडी कोळशाची खाण असेल, पेट्रोलचे असेल, डिझेलचे असेल किंवा दगडी कोळशाचे असेल, या अशा ठिकाणी विशेषतः विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक प्रक्रियेच्या माध्यमातून
त्या ठिकाणी आम्ल पर्जन्य पडत असतो, ऍक्सिडेंट होत असतो. म्हणून हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी सर्वात महत्वाचं सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल यांचं प्रमाण अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये जो ऍक्सिडेंट पडतो, आम्ल पर्जन्य पडतो, त्याच्यामध्ये जास्त असतं. आणि हा आम्ल पर्जन्य अत्यंत घातक असतो विद्यार्थी मित्रांनो. आपण त्याची चर्चा पुढच्या तासाला करणारच आहोत. पण मी तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी परिसंस्था असेल किंवा सूक्ष्म जीवजंतू असेल, त्या ठिकाणी प्राणी पक्षी सर्वांवर याचा विपरीत परिणाम होत असतो. विशेषतः खान क्षेत्राच्या आजूबाजूला जे पर्यावरण आहे त्याच्यावर विपरीत परिणाम या आम्ल पर्जन्याचा होत असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक गोष्ट महत्वाची की ज्या वेळेला आम्ल पर्जन्य पडतं त्यावेळेला आम्ल पर्जन्याच्या वेळेला म्हणजे त्या ठिकाणी पाणी असेल, बर्फ असेल, धुके असेल, या संपूर्ण माध्यमातून या आम्ल पर्जन्याची जाणीव आपल्याला होत असते. म्हणून असं काही नाही की दरवेळेला पाऊसच पडेल आणि पावसाच्या माध्यमातून आपला, तसं नाही विद्यार्थी मित्रांनो. वातावरणामध्ये जर धुकं जर जास्त असेल किंवा बर्फ जरी पडला असेल, त्यातून गारा पडल्या असेल, याच्या माध्यमातून सुद्धा या आम्लाचा मात्रा मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीवर येत असतो. हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून आम्ल पर्जन्य हा वेगवेगळ्या माध्यमातून वातावरणामध्ये तयार होत असतो. आणि जे वृष्टीचे जे विविध प्रकारचे रूप आहेत, या वृष्टीच्या रूपांच्या माध्यमातून हा जमिनीवर येत असतो. म्हणून आम्ल पर्जन्य हा अत्यंत घातक असा घटक आहे किंवा अशा प्रकारची प्रक्रिया आहे की ज्याचा विपरीत परिणाम हा सजीवसृष्टीवर होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. आज आपण फक्त आम्ल पर्जन्याची कारणं काय आहेत यावर चर्चा केली. पुढच्या तासाला आम्ल पर्जन्य भाग क्रमांक 3 मध्ये आपण आम्ल पर्जन्याचे जे विपरीत परिणाम प्राणी असेल, वनस्पती असेल, परिसंस्था असेल, सूक्ष्म जीवजंतू असेल किंवा मानवी आरोग्य असेल, हवामान असेल किंवा सर्वात महत्वाचं वातावरण, विविध प्रकारचे वास्तू आहेत, पुतळे आहेत, इमारती आहेत, या वेगवेगळ्या घटकावर याचा विपरीत परिणाम होतो. त्याच्यावर चर्चा आपण पुढच्या तासाला करूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.